नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे स्वानंदी ही मंदाकिनीच्या समोर बसलेली असते आणि मंदाकिनीला म्हणत असते, आई काय ग हे, तू बरी आहेस ना आता? तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, हे सगळं त्या मुलीमुळे झालेलं आहे. मला घरातली एवढी सगळी कामं करावी लागत आहेत आणि तिने मला धक्का जर दिला नसता तर एवढं सगळं काही झालंच नसतं. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, आई प्लीज तिने असलं काही केलेलं नाही, उगाचच तू तिच्या नावाने असं काही बोलू नकोस. तेव्हा मात्र मंदाकिनी म्हणत असते, असं तू का बोलतेस? जेव्हा ती पडली होती तेव्हा मात्र तुम्ही सर्वजण मला पोलिसात द्यायला तयार झाला होतात आणि आता मात्र तुम्ही तिला पोलिसात तर नाही पण इथे माझ्यावर विश्वाससुद्धा ठेवत नाही आहेत. का असं वागताय? असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र लगेचच इथे स्वानंदी म्हणत असते, हे बघ आई, तिच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय फरक आहे सांग ना? काहीही फरक नाही आहे. अगं ती मुलगी इकडचा तांब्या इकडं सुद्धा करत नाही. कधी साधा तिने मला एक कपभर चहासुद्धा कधी बनवून आणून दिलेला नाही आहे आणि तुम्ही मात्र लोक तिचीच बाजू घेत आहेत. का आणि कशामुळे तिची बाजू घेत आहेत तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघ आई प्लीज, तू एवढ्या सगळ्या ह्या गोष्टींचा विचार करू नकोस. हे बघ आदिराची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही चूक नाही, हे मात्र मला कम्फर्ट माहिती आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो समर मात्र आता थोडासा डिस्टर्ब झालेला असतो. तो विचार करत असतो की हे सगळं काही काय आहे आणि त्याचबरोबर स्वानंदी मॅडम इथे माहेरी गेल्या आहेत, ही गोष्ट मात्र त्यांनी मला फोन करून सांगायला नको होती का? तेव्हा आता आनंद म्हणत असतो, अरे बायकांचं असंच असतं, बायका जेव्हा जातात ना त्यावेळेला मात्र इकडे त्या अजिबात कोणाला सांगण्याची तसदी घेत नाहीत आणि त्यामुळेच इथे त्यांनी तुला हे सगळं काही सांगितलेलं नसेल. आणि तेव्हा मात्र आमच्या घरी सुद्धा सेमच असतं, म्हणजे निकिताला एकदा राग आला आणि तिने अबोला धरला तर मग तो धरलाच. आता ती थोडी ना माझ्यासोबत बोलणार आहे, मग तसंच असतं. मग तू आता दे ना अबोला सोडून आणि कशाला उगाचच एवढा अबोला धरून एवढं सगळं काही करतोयस, त्याने काय होणार आहे, असं आनंद बोलत असतो. आणि तू फोन कर ना. आता मी त्यांना तर फोन करू शकत नाही, पण इथे मात्र मी काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्या सासूबाईंना नक्कीच फोन करू शकतो, असं आता इकडे तो बोलत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता लगेचच इकडे हा जो काही समर आहे तो समर मात्र इथे आता लगेचच मंदाकिनीला कॉल करत असतो. आता मंदाकिनीला कॉल केल्यानंतर इथे मात्र मंदाकिनी म्हणत असते, हां बोला. तेव्हा समर म्हणत असतो, नमस्कार, मी समर राजवाडे बोलत आहे. हां जावई बापू बोला ना, का काय झालेलं आहे? तुम्ही आज मला इथे फोन केला आहे? काही नाही, तुमचा पाय कसा आहे त्याबद्दल मी इथे चौकशीसाठी फोन केला होता. तेव्हा ती म्हणत असते, हो का, तुम्ही मला चौकशीसाठी फोन केला होता का? आता तर राजवाडे साहेब, मी अगदी बरी आहे, काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे, अगदी मी ठीक आहे, असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा समर म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, तुम्ही बऱ्या आहात ना, ही मात्र आनंदाची गोष्ट आहे. मग स्वानंदी कुठे आहे? हो, स्वानंदी म्हणजे माझी बायको कुठे आहे? तेव्हा मंदाकिनी म्हणत असते, ती का तिथं तिच्या बाबांबरोबर बाहेर बोलत आहे. बरं सांगा तिला मला कॉल करायला, असं म्हणून तो फोन ठेवतो. स्वानंदी येते आणि विचारते, काय गं कोणाचा फोन होता? तेव्हा ती म्हणत असते, अगं काही नाही, अगं हे अननोन नंबर किती येतात ही गोष्ट तुला माहिती नाही का? आणि तसाच एक अननोन नंबर होता, असं सुद्धा ती बोलत असते. तू काळजी करू नकोस, बरं हे घे, तुझ्यासाठी ना मी ॲपल छान असं कट करून आणलं आहे, तू छान खाऊन घे. बरं ऐक ना, आता नाही बाई, मला कुठे इथं बसून जमणार आहे, हे बघ, मला बसून अजिबातच जमणार नाही आहे, कारण मला ना आता इकडे छान स्वयंपाक करावं लागणार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, एक मिनिट आई, तू अजिबात स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काहीच करणार नाही आहेस, मी आहे ना, तर मग मी छान असं चमचमीत तुला काहीतरी बनवून खाऊ घालते, असं इकडे ती बोलत असते. दुसरीकडे मात्र आता हा जो काही समर आहे तो खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो आणि डिस्टर्ब झाल्यानंतर आता इथे त्याच्या मनामध्ये नाही ते विचार सुरू असतात. आता तो म्हणत असतो, नाही, पुन्हा एकदा स्वानंदी मॅडमला कॉल करतो, असं म्हणून तो पुन्हा एकदा स्वानंदीला कॉल करत असतो. पण फोन जो आहे तो मंदाकिनी जवळच असतो आणि फोन मंदाकिनी जवळ असल्या कारणाने मंदाकिनी मात्र लगेचच फोन कट करत असते. मग आता समोर वैतागतो, कारण त्याने 3 वेळेला कॉल केलेला असतो आणि फोन कट केल्यामुळे आता तो म्हणत असतो, मी आता इकडे सगळं काही राग आणि रुसवा हे सगळं काही सोडलं आहे ना, मग आता मात्र इकडे त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला पाहिजेत ना, त्याचबरोबर माझ्याशी बोलायला पाहिजे ना, मी भांडण मिटवतोय म्हटल्यावर ह्यांनी सुद्धा अबोला सोडला पाहिजे ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो की आता मात्र मंदाकिनी म्हणत असते,
हा फोन आता आला आहे ही गोष्ट मात्र इथे पटकन डिलीट केली पाहिजे, म्हणून ती ताबडतोब आता त्या कॉल ब्लॉगमधली सगळी काही हिस्ट्रीचे इथे डिलीट करत असते. कारण तिला एकदा इथे आपल्या शुशने शिकवलेलं असतं. दुसरीकडे स्वानंदी मात्र चमचमीत स्वयंपाकाला लागलेली असते. तेवढ्यातच स्वानंदीचे बाबा येतात आणि म्हणत असतात, स्वानंदी तू हे सगळं काही काय करतेस, तुला काय गरज आहे स्वयंपाक वगैरे बनवायची. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हे बघा बाबा प्लीज तुम्ही आत्ता इथे काहीच बोलू नका, मला स्वयंपाक बनवू द्या. आणि तुम्हाला माहिती आहे ना मला आवडतं. अगं पण एकटीनं करण्याची काहीच गरज नाही, अशाने आजारी पडशील तू, मी तुला भाज्या वगैरे कट करून देतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडेसुद्धा असंच म्हणतात स्वानंदी, तुम्ही जर असं कंटिन्यू काम करत राहिलात ना तर तुम्ही आजारी पडाल म्हणून. असं म्हटल्याबरोबर आता मात्र बाबा म्हणत असतात, अरे वा 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 वा, स्वानंदी मॅडम वरून स्वानंदी कधी झालं म्हणजे प्रगती आहे वाटतं. असं म्हटल्याबरोबर स्वानंदी मात्र लाजायला लागलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर अपसुकच हसू उमटलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते, बाबा काय स्वानंदी खरं खरं सांग नंदू, तू राजवाड्यांच्या प्रेमात पडली आहेस ना. तेव्हा मात्र स्वानंदी हसायला लागलेली असते. मग आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, मला आणखी काय हवंय ग, मला तर हेच हवंय, तू एकदा का राजवाड्यांबरोबर इथे चांगला सुखाचा संसार करू लागलीस ना तर मला यापेक्षा आणखी वेगळं काहीच नकोय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो बाबा पण एक गोष्ट तुला सांगतो, खरं सांग जावई बापूंचा फोन आला होता का. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, आमचा अबोला आहे. आणि तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, हे काय आहे नंदू, हे बघ असा अबोला वगैरे धरून नाही चालत आहे, ताबडतोब त्यांना फोन कर. आणि त्याचबरोबर अबोला जो आहे ना तो मिठं बरं, थोडक्यातच सगळं काही बरं असतं. तेवढ्यातच अदिरा आणि रोहन हे दोघेही जण तिथे येतात आणि दोघेही जण तिथे आल्याबरोबर स्वानंदीला मात्र आता इकडे ते मुद्दाम चिडवण्याचं काम करत असतात. तेव्हा रोहनसुद्धा म्हणत असतो, हो हे तर अगदी बरोबर आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा नात्यामध्ये अबोला असावा, पण तो मात्र जास्त काळ नसावा. कारण नंदुताई मला असं वाटतंय की तू ना इथे सरांवर हे जे काही अबोला धरलास ना तो मात्र तू लवकरात लवकर दूर कर. आमचं नातं बघ ना, आम्ही कसं पटकन पुढे घेऊन जात आहोत. दुसरीकडे मात्र आता लगेचच स्वानंदी हसायला लागलेले असते. जेव्हा स्वानंदी हसायला लागते त्यावेळेला मात्र इकडे लगेचच आता दुसऱ्या बाजूला समर हा घरी जाऊन पोहोचलेला असतो. जेव्हा समर घरी जाऊन पोहोचतो त्यावेळेला मात्र त्याला अजूनच टेन्शन येऊ लागलेलं असतं की कारण स्वानंदी मात्र इथे त्याच्याशी बोलत नसते आणि अबोला धरलेला असतो. मग आता इकडे दुसऱ्या बाजूला मल्लिका आता समोरकडे पाहतच असते. मल्लिका विचार करत असते, काही जरी झालं ना तरी ह्या दोघांचं मात्र बोलणं होता कामा नये. मग आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदीचा फोन जो आहे ना, तेव्हा स्वानंदीचा फोन आल्यानंतर आता मात्र ताबडतोब मल्लिका तो फोन कट करत असते. आणि तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काय करतायत राजवाडे हे, माझा फोन का बरं कट करताय, सगळं काही ठीक असेल ना. आता मी इथे फोनवर बोलण्याचा आणि त्यांच्याशी सगळं काही जुळून घेण्याचा प्रयत्न करते ना, मग तरीसुद्धा राजवाडे माझा फोन का बरं कट करताय, असं काय झालेलं असेल असं आता इकडे ती विचार करत असते. तेव्हा आता लगेचच मल्लिका विचार करत असते की हा जो काही फोन आलेला आहे ना तो फोन मात्र इथे काही जरी झाला तरी स्वानंदीच्या फोनमध्ये राहता कामा नये, म्हणजे ही सुद्धा कॉल हिस्ट्री आपण ताबडतोब इथे डिलीट करून टाकली पाहिजे, असा सुद्धा आता इकडे ती विचार करू लागलेली असते. आता मात्र हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इथे लगेचच ही जी काही स्वानंदी आहे ती फोन न करत असल्यामुळे आता समर मात्र डोक्याला हात लावूनच बसलेला असतो. त्याला अजूनच टेन्शन आलेलं असतो. तो विचार करत असतो की स्वानंदी मॅडम तिकडे टेन्शनमध्ये असतील, पण मी तर त्यांना फोन केला होता पण त्या मात्र माझा फोन उचलत नाहीत, मग आता मी काय करू, असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागलेला असतो. आता ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आपण पाहतो की तिथे आजी आलेल्या असतात आणि आजी मात्र समोरासमोर बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता स्वानंदीला त्या समोरबरोबर घालवलेल्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवू लागलेल्या असतात. कशा पद्धतीने दोघांनी एकत्र क्षण घालवले, कशा पद्धतीने इथे त्या दोघांनी मिळून सगळं काही व्यवस्थित केलं, हे सगळं आता इकडे आठवू लागलेलं असतं. आणि ह्या सर्व काही गोष्टी आठवू लागल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र इथे आपला हा जो काही समर आहे तो समर मात्र ऑफिसला निघालेला असतो. आणि जेव्हा समर हा ऑफिसला जायला लागलेला असतो तेव्हा तिथे आजी येतात आणि आजी मात्र इथे आता समरशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात, काय रे पिंट्या कुठे चाललेला आहेस. अगं ऑफिसला चाललेलो आहे. अरे ऐक ना, नंदूला कॉल केला होतास का. कोण नंदू. अरे असं काय करतोयस, तुझी बायको नंदू, तिला कॉल केला होतास का. तेव्हा तो म्हणत असतो, नाही मी का करू त्यांना कॉल, का नाही करायचा. बरोबर ऐक ना आजी, माझा ना फोन पूर्ण डिस्चार्ज झाला होता, एक काम कर ना तू तुझ्या फोनवरून लाव ना. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे बायकोला फोन लावायचा आहे आणि तू म्हणतोस की डिस्चार्ज झालेला आहे,
बरं बरं ठीक आहे, मी लावते. तेव्हा तो म्हणत असतो, बरं ऐक ना, स्पीकरवर टाकतेस का? असं म्हणून आता फोन लावल्यानंतर लगेचच इथे आजी फोन स्पीकरवर टाकत असतात. तेव्हा आता आजी म्हणत असतात, हा बाळा कशी आहेस? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हा आजी मी ठीक आहे, पण मला ना तुम्हा सर्वांची फार आठवण येते. तेव्हा आजी म्हणत असतात, हो का? आम्हाला सुद्धा तुझी फार आठवण येते गं. बरं आजी ऐका ना, राजवाडे गेले का ऑफिसला? तेव्हा समोर खुणावतो की गेले म्हणून सांग. आता ती आजी म्हणत असतात, हो गेला, आत्ताच मिनटं ऑफिसला गेला. आज जरा लवकरच गेले. मग त्यांनी चहा नाश्ता वगैरे काही केलाय का? त्यांनी काढा घेतलाय का? आणि आल्याचा चहा वगैरे घेतलाय का? म्हणजे कसं आहे, आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, मग आल्याचा चहा घ्यायला पाहिजे. आजी त्यांची काळजी त्यांनी घेतली आहे का? तेव्हा आजी म्हणत असतात, ए बाई, तू तुझ्या नवऱ्याची जी काही चौकशी करायची आहे ना, ती सर्व चौकशी तू इथे येऊन करणार आहेस का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो आजी, मी सुद्धा तिकडे येणारच आहे, पण तरीसुद्धा मला ना इथे राजवाड्यांची फार जास्त काळजी वाटते हो, म्हणून मी तुम्हाला विचारते. बरं बरं, सगळं काही ठीक आहे, तू काळजी करू नकोस. त्याने सुद्धा व्यवस्थित त्याचा नाश्ता वगैरे हे सगळं काही केलं आहे, पण तू ये बाई लवकर, कारण तुला सांगू का, आम्हाला सुद्धा इथे अजिबातच करमत नाही आहे बघ. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो हे काय, आता मी देवळात जाणार आहे आणि देवळातून मी लगेचच तिकडेच येणार आहे, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी सांगत असते. आणि आजी खरंच मिस यू. तेव्हा आजीसुद्धा तिला मिस यू टू असं म्हणत असतात, काळजी घे आणि लवकर ये असं सांगून फोन कट करत असतात. आता मात्र इकडे आजी समोरची खेचत असतात आणि म्हणत असतात, काय मग आता बायकोसोबत बोलून जरा बरं वाटलेलं असेल ना? हे बाबा पिंट्या, हे असला राग आणि अबोला हे असलं धरू नका बरं. एवढी सुंदर अशी बायको आहे, गोड आहे, आणि त्याचबरोबर तिच्यासोबत असं अबोला धरणं किती योग्य आहे सांग बरं, असं सुद्धा आजी बोलतात आणि त्यानंतर निघून जातात. आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला समोर हा खूपच जास्त विचारात पडलेला असतो. त्याला सुद्धा स्वानंदीशिवाय अजिबातच करमत नसतं, त्यामुळे तो विचारामध्ये हरवलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला स्वानंदी ही आता मंदिरामध्ये गेलेली असते. जेव्हा ती मंदिरामध्ये जाते, नेमकं त्याच वेळेला समोर सुद्धा मंदिरात जातो. दोघं जण एकत्रच घंटानाद करतात आणि देवाला नमस्कार करत असतात. जेव्हा स्वानंदी समोरकडे पाहते, तेव्हा तिला फार आनंद झालेला असतो. तर पाहत राहा विण दोघातली ही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत